नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। तुम्हाला माहिती आहे की BMCने अलीकडे निरीक्षक पदाची भरती जाहीर केली आहे आणि यामध्ये तुम्हाला निम्म्यापेक्षा अधिक मार्क्ससाठी म्हणजे निम्म्या मार्क्ससाठी एक कायदा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888। ओके, आणि यासाठी जशा तुमच्या रिक्वेस्ट आल्या अकॅडमीकडे मेसेज कॉल येत आहे, त्यावरून आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहे। आणि या बॅचमध्ये लक्षात ठेवायचं की या बॅचमध्ये हा संपूर्ण कायदा शिकवला जाईल। या कायद्याला तुमच्या परीक्षेमध्ये, तुमची परीक्षा आहे 200 गुणांची, या 200 गुणांपैकी यामध्ये म्हणजे 200 मार्क्ससाठी आहे आणि 100 प्रश्न आहेत। यापैकी 50 प्रश्न जे असतील हे फक्त या कायद्यावर येणार आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वेटेज म्हणजे 100 मार्क्ससाठी हा तुम्हाला कायदा असणार आहे। सो अर्ध्या मार्कची तयारी या कायद्यावर असेल आणि कायदा थोडासा क्लिष्ट आहे, परत एकदा सांगतोय कायदा थोडा क्लिष्ट आहे समजून घ्यायला। सो यासाठी आपण बॅच घेऊन आलो आहे। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, म्हणजे मुलांना लाईव्ह बघता येईल आणि रेकॉर्डेड बघता येईल किती वेळा, अशी ही बॅच असेल। फक्त एकदा सांगतोय, बॅचमध्ये आपण फक्त 200 विद्यार्थ्यांना अलाउ करतोय, जसं की आपण सारथीमध्ये 500च्या वर एकही विद्यार्थी अलाउ केला नाही। या बॅचमध्ये फक्त 200 विद्यार्थी, म्हणून ही बॅच तुम्हाला उद्यापासून 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2 दिवस फक्त फ्लॅश होईल आहे। 2च दिवस असतील जी तुम्हाला फ्लॅश होईल। या 2 दिवसात तुम्हाला बॅच परचेस करायची आहे, त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला ही प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही। आणि परवापासून लगेचच 27 सप्टेंबरपासून म्हणजे जे नेक्स्ट आहे 27 सप्टेंबरपासून हे शिकवणी चालू होईल। या बॅचचं शुल्क असेल 499 रुपये। सो तुम्ही आता प्लॅटफॉर्मवर जाऊन हा कोर्स परचेस करू शकता। बघा, कायदा पूर्ण वाचायचा नाही, कायद्याबद्दल काही गोष्टी सांगतोय। या कायद्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ज्या गोष्टी आहेत त्याच वाचायच्या आहे। हा कायदा खूप मोठा आहे, 719 पानांचा आहे, त्यापैकी पर्टिक्युलर्स वाचायचं आहे। जसं की तुम्हाला कलम 3 संज्ञांच्या व्याख्या, त्यानंतर कलम 4 नगरपालिका प्राधिकरण, 5 महानगरपालिकेची रचना, 6 ते 34 निवडणुका, 61 महानगरपालिकेने तरतूद करायच्या बाबी, त्यानंतर 63 महापालिकेस स्वविवेकानुसार तरतुदी करता येईल अशा गोष्टी, ठीक आहे। त्यानंतर 128 महानगरपालिकेच्या करांचे आणि भाड्यांचे व आकारांचे दर निश्चित करणे म्हणजे टॅक्सेशनचे रेट, 129 इंटरिम बजेट, त्यानंतर 139 ते 219 म्हणजे कर, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। 350 इमारतींची उभारणी आणि त्यांची फेरफार चालू असताना त्याचं निरीक्षण करणे, आता इन्स्पेक्टर पोस्ट आहे तर ऑब्वियस हे असेलच। नोटिसा कोणी आणि कोणाला बजावणे, कशा सादर करणे, त्यानंतर परिवास्तूच्या मालकावर इतर व्यक्तीवर नोटीस कशी बजावायची, त्यानंतर परिवास्तूच्या मालकावर व भोगवटादारावर नोटीस कशी बजावायची, त्यानंतर परिवास्तूच्या मालकी संबंधित माहिती मागवण्याचा आयुक्तांचा अधिकार, करांची बिले डाकेने बजावणे, नोटिसा वगैरेवर सही शिक्का मोर्तब करणे, 488, 491, 498, 517, 517A, 520, 523 आणि 525। सो हे तुम्हाला शिकायचं आहे। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या कायद्यामध्ये जे विविध अपडेट आहेत ते अपडेट तुम्हाला शिकावे लागतील, कारण की आता जी PDF मार्केटमध्ये फिरत आहे त्यामध्ये नवीन सुधारणा केलेल्या नाही। सो सुधारणांसहित तुम्हाला हा कायदा वाचायचा आहे, एवढ्या कलमा तुम्हाला शिकायच्या आहेत, ठीक आहे। सो हा काय असेल तुमचा सिलेबस, आणि हा सिलेबस आपल्याला प्रॉपर शिकायचा आहे, कारण की इथे तुम्हाला चॅलेंज काय असतात। नंबर 1, कोणताही कायदा शिकताना चॅलेंजेस सांगतो काय असतोय। नंबर 1, तुम्हाला बेसिक्स कळाले पाहिजे, संकल्पना माहीत झाल्या पाहिजे कायद्याच्या। दुसरं, त्यानंतर तुम्हाला कायद्याचे प्राधिकारी ओळखता आले पाहिजे, कोणत्या अधिकाऱ्याला कोणते अधिकार असतात ते। त्यानंतर यामध्ये विविध प्रकारचे दिनांक असतात, तारखा असतात, त्या लक्षात ठेवायचे असते। फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भोगवटादाराला घर टॅक्स भरला नाही म्हणून काय करताय, नोटीस बजावताय, तर सर्वात पहिले नोटीस कोणत्या कलमानुसार बजावल्या जाईल, कोणता प्राधिकारी बजावेल, किती दिवसात बजावेल, नाही केलं तर मग त्याच्यावर काय दंडात्मक आकारणी होईल, अशा प्रकारे एक बेसिक सांगतोय। कायदा असा शिकावा लागत असतो, म्हणून ना तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं सर्वात इम्पॉर्टंट असतंय, ठीक आहे। सोबत सिलेबस बघा, तुम्हाला सिलेबस सांगितलं आहे की कर निर्धारक आणि संकलन खात्यात निरीक्षक पदाच्या इथं जे आहे संगणकावर आधारित टेस्ट असेल, म्हणजे कम्प्युटर बेस असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी इंग्रजी हे जे असेल हे 12वी दर्जाचं असेल आणि बाकी दर्जा तुमचा असेल, ठीक आहे। मराठी व्याकरण 10 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 15, अंकगणित 15, मात्र या कायद्यावर 50 प्रश्न आहे, म्हणजे हा कायदा ठरवेल तुम्हाला की तुम्ही पास होणार आहात की नाही। तर सो 100 गुणांची तयारी आपण करणार आहोत, ठीक आहे। आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे
की तुम्हाला यामध्ये 45% मार्क्स घेणं बंधनकारक आहे. नगरपालिकेत तुम्ही बघितलंय मुलांना इंग्लिश मराठी GK मध्ये मार्क्स आलेत, पण ना ते जे प्रोफेशनल स्टडीज होती लेखापालाचे वगैरे, सो तिथं मार्क्स येत नाही. त्याच्यामुळे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि इथं जे आहे इथे पण महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिकेचे प्राधिकारी यांच्या संदर्भात निगडीत प्रश्न असतील, म्हणजे GS मध्ये पण हे आहे. क्लिअर. ओके. सो इंग्लिश आणि मराठीमधून कायदा तुम्हाला अभ्यासात असेल. सो अशा कायद्याची तयारी आपण करतोय, ती म्हणजे तुमची 27 तारखेपासून. ओके. आणि हा कायदा कितीही वेळा तुम्हाला बघता येईल एकदा शिकवल्यानंतर. परीक्षा होईपर्यंत, परीक्षेच्या दिनांकापर्यंत ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल असेल, म्हणजे ज्यांनी परचेस केली त्यांच्यासाठी. ठीक आहे. रजिस्ट्रेशन डेट्स फक्त 2 दिवस आहे. 2 दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 200च्या वर एकही विद्यार्थ्याला प्रवेश नसेल. आणखी तुमच्या काही समस्या वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता. अकॅडमीचा नंबर आहे, त्या नंबरवर जाऊन तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुमचे जे प्रश्न आहेत ते सांगू शकता, समस्या मांडू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.